अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तो, आपल्या सुप्रिया वाईब्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामी भक्तांचे सहर्ष स्वागत. तुम्ही पण हा व्हिडिओ बघत आहात का? बघत असाल तर स्वामींची विशेष अशी कृपा तुमच्यावर आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमचं मन तुमचंच ऐकत नाहीये का? जप करतानाही विचार इकडे तिकडे पळतात का? शांत बसलं तरी मन अस्वस्थ राहतंय का? मग थांबा, आज ही स्वामींची अमृतवाणी पूर्ण ऐका. कारण मनावर नियंत्रण ठेवण्याचं जे गुपित आहे ते फार कमी लोकांना कळतं, आणि ते गुपितच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हे गुपित सांगितलं आहे अक्कलकोट निवासी कृपाळू करुणासागर श्री स्वामी समर्थ महाराजांनी. आज स्वामींच्या शब्दातून आपण शिकणार आहोत मन कसं जिंकायचं आणि आयुष्य कसं शांत करायचं. मन हेच माणसाचं सर्वात मोठा मित्रही आहे आणि हाच माणसाचा सर्वात मोठा शत्रूही आहे. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, मन जिंकलं तर जग जिंकलं आणि मन हरलं तर सगळं हरलं. पण प्रश्न असा आहे, मनावर कंट्रोल कसा करायचा? स्वामी म्हणतात, मनाला दडपून कधीच जिंकता येत नाही, मनाला मारून नाही, मनाला समजावून जिंकायचं असतं. आज माणूस बाहेर सगळं जिंकतोय, पैसा, पद, प्रतिष्ठा, पण आतून हरतोय, कारण मन हाताबाहेर गेले. श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात, मन हे लहान मुलासारखं असतं, त्याला प्रेम हवं, धाक नाही. तुम्ही जितकं मनाशी भांडाल तितकं मन जास्त बंड करेल. पण जर तुम्ही मनाला म्हणाल, ठीक आहे चल माझ्यासोबत, तर मन हळूहळू शांत होतं. आता बघूयात आपण कोणते आहेत ते 5 नियम जे स्वामींनी आपल्याला सुखी जीवन जगण्यासाठी सांगितले आहेत. पहिला नियम, मनावर कंट्रोल हवा असेल तर आधी श्वासावर लक्ष ठेवा. आपल्या जीवनशैलीमध्ये श्वास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. राग, भीती, चिंता हे सगळं श्वासाशी जोडलेलं आहे. दिवसातून किमान 5 मिनिटं डोळे बंद करा आणि फक्त श्वास आत बाहेर करा, यावर लक्ष ठेवा. मन पळेल, पुन्हा पुन्हा पळेल, पण त्रास न करता हसत हसत त्याला परत आणा. स्वामी समर्थ महाराज सांगतात, वारंवार परत आणणं हेच साधना आहे. दुसरा नियम आहे नामस्मरण. मन कधी शांत होतं? जेव्हा त्याला आधार मिळतो. स्वामींचं नाव हा तो आधार आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे नाव घेताना काही मागू नका, फक्त नावात विसावून जा. स्वामी म्हणतात, नामात राहिलास तर मन आपोआप माझ्याकडे येईल. तिसरं सूत्र आहे स्वीकार. मनावर कंट्रोल म्हणजे सगळे विचार बंद करणं नाही. स्वामी समर्थ महाराज सांगतात, विचार येऊ दे, पण त्याच्या मागे तू धावू नकोस. आकाशात ढग येतात जातात, पण आकाश बदलत नाही. तसंच विचार येतात जातात, पण तू विचार नाहीस. हे समजलं की मन शांत होतो. त्या विचारांना तू क्रिया देऊ नको, क्रियाशील होऊच नको. आणि शेवटचा संदेश, आज जर मन अस्वस्थ असेल तर स्वतःला दोष देऊ नका. स्वामी समर्थ महाराज तुमच्या जवळच आहे. फक्त इतकंच म्हणा, स्वामी माझं मन तुमच्या चरणी अर्पण आहे. मनावर कंट्रोल एक दिवसात येत नाही, पण स्वामींच्या कृपेने तो नक्की येईल. जर ही अमृतवाणी तुमच्या मनाला थोडीशी शांतता देत असेल तर स्वामींच्या नावाने हा व्हिडिओ शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.